मग लाडला भाऊ का नको असं काल माननीय उद्धव साहेबांनी विचारलं आहे ना. या राज्यातले असंख्य भाऊ, लाखो भाऊ बेकार आहेत, बेरोजगार आहेत. महाराष्ट्रातला रोजगार हा गुजरातला पळवला जातोय. त्याच्यामुळे घराघरामध्ये भाऊसुद्धा बेरोजगार आहेत. आणि या पुणेसारख्या शहरामध्ये अनेक भाऊ हे ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत. त्या संदर्भात या राज्याचं सरकार, या राज्याचे गृहमंत्री, या राज्याचे अर्थमंत्री यांनी काही भूमिका घेतली असं मला दिसत नाही. आता मी पुण्यातून बोलते. मला कालपासून लोकांनी जी माहिती दिली की पंजाब नंतर किंवा पंजाबच्या बरोबरीनं पुणे हे ड्रग्सचं महत्त्वाचं केंद्र बनलेलं आहे. अंमली पदार्थाचे नशेच्या आहारी पुण्यातली एक पिढी जाताना दिसते आहे. आणि पुण्याचे आपले पालकमंत्री, मंत्री, राज्यकर्ते, राजकारणी, पुणे हे सामाजिक चळवळीचं केंद्र होतं एकेकाळी. पोलिसांनी कारवाई करण्याचं नाटक केलं, पण राजाश्रय असल्याशिवाय, पोलिसांची मदत असल्याशिवाय, राजकारण्यांचं पाठबळ असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यासारख्या शहरात ड्रग्सचा व्यवहार होईल असं वाटत नाही. आणि हे ड्रग्स सगळं येते कुठून? तर गुजरातमधून येते. गुजरातच्या मुंद्रा पोर्टवरती अफगाणिस्तान आणि अन्य देशातून मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या खेपा येतात. त्यातलं काही ड्रग्स पकडलं जातं आणि बाकी सगळं ड्रग्स हे महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यामध्ये पोचवलं जातं. नाशिक आणि पुणे ही महाराष्ट्रातली 2 ड्रग्सची महत्त्वाची केंद्र आहेत. गेल्या काही दिवसातल्या ड्रग्स संदर्भातल्या घडामोडी पुण्यातल्या पाहिल्यावर तुम्हाला कळेल की वरदहस्त असल्याशिवाय, आता ठीक आहे तुम्ही हे बुलडोजर लावताय, काही बांधकामं पाडताय, छप्पर पाडताय, भिंती पाडताय, त्याच्यामुळे ड्रग्सचा इकडला व्यवहार कमी होईल का? मला वाटत नाही. आता पुण्याला केंद्रामध्ये एक मंत्रिपद मिळालेलं आहे, इकडे मंत्रिपद आहेत, पण पुण्याचे प्रश्नच वेगळे आहेत. पुण्याचे प्रश्न जसे विकासाचे आहेत तसे आता सामाजिक पण निर्माण झाले. घराघरामध्ये लाडले भाऊ, लाडले बहीण या योजना ठीक आहेत, पण घराघरामधली ही तरुण मुलं हे लाडले भाऊ या पुण्यात ड्रग्सच्या आहारी गेलेत, नाशिकमध्ये ड्रग्सच्या आहारी गेलेत. या राज्यामध्ये हे ड्रग्स येते कुठून याचा कोणी शोध लावतो का? काय या ड्रग्सच्या पैशातून निवडणुका लढवल्या गेल्या या महाराष्ट्रामध्ये, मतं विकत घेतली गेली? याच्यावरती खरं म्हणजे पत्रकारांनी सुद्धा संशोधन करणं गरजेचं आहे. पंजाबमध्ये काय झालं? शेवटी पंजाबमधली एक पिढी गेली. नॉर्थ ईस्टमध्ये काय झालं? या जगातल्या अनेक भागामध्ये ड्रग्समुळे पिढ्याच्या पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत. आणि पुण्यासारख्या शहरामध्ये हे सगळं व्हावं याचं खरं म्हणजे लोकांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे. आम्ही नाशिकला प्रचंड मोर्चा काढला होता, प्रचंड, लाखो लोक रस्त्यावर उतरले, पालक उतरले, पण अजूनही पुणे थंड दिसत आहे. कशामुळे? सर, आपण म्हणालो होतात की महाआघाडीला चेहरा दिला पाहिजे मुख्यमंत्री पदाचा, पण आज शरद पवार म्हणतात महाआघाडी हाच आमचा चेहरा आहे ना. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. शरद पवार साहेब आहेत ते. महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. केंद्रामध्ये राहुल गांधी हा चेहरा झाला असता की राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हे जर ठरवलं असतं तर किमान 25 ते 30 जागा सहज वाढल्या असत्या देशभरामध्ये. अशी माझी भूमिका, आमची भूमिका आहे. कोणतंही सरकार किंवा कोणतेही संस्था हे बिनचेहऱ्याचे असू नये. आपण कोणासाठी मतदान करतो आहे हे लोकांना कळायला हवं. लोकांनी इंदिरा गांधीला मतदान केलं, लोकांनी मोदीला मतदान केलं, लोकांनी राजीव गांधींना मतदान केलं. ठीक आहे, पक्ष असतो, संघटना असतात, आघाड्या असतात, पण आम्ही जेव्हा एकत्र बसू या विषयावर तेव्हा चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय समोर आपल्या आणू.